श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज माझ्या झिलाचा वाढदिवस. लवकर उठलो, आंघोळ बिंघोळ केल्यान आणि हिरो बनान देवळात गेलो बाबांसोबत आणि आपल्या आवशीसोबत. कारण मी नव्हतंय, मी गेलेले देवगडात. थैसून त्याने उन्हातूनच गाठल्यान थेट स्वामींचो मठ. आणि आज तो जरा हिरो लुकमध्येच दिसा होतो. तो मठ आमच्या गावातलोच असल्याने आमचा येणं जाणं नेहमीच होता. पण आजचो दिवस जरा विशेष होतो, कारण आजचो दिवस वीरांचो वाढदिवस असल्या कारणाने विरांश जरा आज मठात लवकर इल्लो. मठात येऊन त्यांनी आधी उभ्यान, मग बसान, मग वाकान सगळ्या प्रकारचे नमस्कार केल्यान आणि मग तो थैसून मस्तपैकी स्वामींच्या मठात आवारात फिरलो आणि थंय मस्त गारेगार हवा खाल्यान आणि थैसून निघालो. स्वामी प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी त्याचो पण प्रकट दिन असल्याने हय स्वामींच्या मठात पण मंडप वगैरे घातलेलाच होता. ता बघून तो घरी इलो. दुपारी मी आणि आमच्या वाडीतलो अजय देवगण रवी या दोघांनी थोडासा डेकोरेशन करूचो प्रयत्न केलो. नंतर त्यांनी बाबांसोबत त्याचा सगळ्यात आवडता काम म्हणजे झाडांका पाणी घालणे. आणि पाणी हो त्याचो आवडतो विषय, कारण त्याच्यात भिजाक गावता, खेळाक गावता, मजा करूक गावता. म्हणून तो झाडांका पाणी घालूक गेलो. पाणी घातल्यानंतर त्यांनी दुपारी थोडासा आपल्या बड्डेचं सेलिब्रेशन चालू केल्यान. नाच खळ्यात नाचलो, धिंगाणो घातल्यान आणि तवसर संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर पोर सगळे जमले होते आणि पोरांनी हळूहळू डेकोरेशन करून आपले फुगे वगैरे लावून मस्तपैकी असं डेकोरेशन केल्याने होता. त्याच्यात सगळे कॅप्टन आणि सगळे धोनी असल्या कारणाने डेकोरेशनला जरासं वेळ लागलो. एका बाजूक तयारी चालू होती, तर दुसऱ्या बाजूक लहान पोरांनी आपला अमेरिका इराण युद्ध चालू केल्याने होता. कारण जसे बॉम्ब फुटतात तसे फुगे फटाफट फोडी होते, झटपट पटापट. तवसर माझे हे लिमकासाठी वाट बघणारे मित्र लय लांबसून इले होते. मग एंट्री झाली माझ्या हिरोची. सफेद शर्टात एकदम हिरो बनान तो बाहेर इल्लो आणि मग आपल्या आसनावर बसलो आणि केक कापूची वाट बघत होतो. पण त्याका मी केक लवकर उघडून दिलो नाही, कारण उघडल्या त्याका कधी कापतो असा होता. तोपर्यंत त्याका सगळ्या बायकांनी ओवाळल्यानी आणि त्यांनी केक कापूक घेतल्यान. सगळ्यांनी फोटो काढत होते, पण त्याका केक कापूची घाई असल्यामुळे जरा आम्ही पटापट सगळा ओवाळून घेतलो आणि त्याच्यासाठी आणलेलो कारवालो केक त्याका कट करूक दिलो. कार म्हणजे त्याचा आवडीचा विषय असल्यामुळे आम्ही केकवर पण कारच प्रिंट केलेलं आणि मस्तपैकी सगळ्यांनी फोटो वगैरे काढून झाल्यावर त्याचं सेलिब्रेशन केक कटिंग चालू झाला. आणि त्यानंतर महत्त्वाचा काम चालू झाला ता म्हणजे खावचा. जवळजवळ 5,000 फुगे फुगून दमलेले पोर पटापट समोसा वेपर्स खाऊन मोकळे झाले. आणि मग विरांश पण दमलो आणि घपागप 2-3 समोसा रॅमटावल्यान आणि घरात जाऊन बसलो. विरांशच्या बड्डेचा ह्यो व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक करा आणि त्याका नक्की आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ.